नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना अंतिम मतदार यादी बुधवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी जाहीर केली. भटके, विमुक्त, वंचित समाज घटकांचा समावेश केल्याने 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकंदर 63,92,520 मतदार असणार आहेत. यात नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी एकंदर 1,28,000 मतदार वगळण्यात आले आहेत. तेव्हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सज्जता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आज 1,10,00,000 असून मतदार संख्या 63,92,520 एवढी आहे. यात 34,49,577 पुरुष तर 29,41,715 स्त्री मतदार आहेत. 131 तृतीयपंथी मतदार आहेत. यामध्ये भटक्या आणि विमुक्त जमातीच्या 384 मतदारांची तसंच कातकरी वनवासी समूहाची अंतिम मतदार यादीत नोंद केल्याने एकंदर 27,463 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. या मतदार यादीत 18 ते 19 वर्ष वयोगटातील 69,720 तर 20 ते 29 वर्ष वयोगटातील 10,23,442 असे 10,92,000 युवा मतदार असणार आहेत. दरम्यान 47,709 मृत मतदारांची नावं, 4,379 दुबार मतदार, 18,000 स्थलांतरित मतदार, छायाचित्र समान नोंदणी असलेले 48,354 तसंच लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदणी असणारे 9,019 आणि इतर 329 मतदार असे 1,28,000 मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगानं ही सवलत आपल्याला पहिल्यांदा दिली की काही एरियामध्ये मतदान केंद्र दूर असल्यामुळे असेल किंवा काही ठिकाणी ॲनालिसिस आधारे असं लक्षात आलं की हाय राईज बिल्डिंगमधल्या मतदानाचं प्रमाण त्या मतदान केंद्राचं प्रमाण कमी आहे. अशा वेळेला अशा बिल्डिंगच्या आसपास असलेली जी क्लब हाऊसेस आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, सामुदायिक ठिकाणं ज्याला म्हणतो, अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये 34 ठिकाणी आपण मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे. पहिल्यांदाच केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातला मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करणार. ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र पुरेशी आहेत. ठाणे जिल्ह्यात 6,524 मतदान केंद्र असून शहरी भागामध्ये 34 मतदान केंद्र हे मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ठेवण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी 80 वर्षांवरील तसंच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया असते. आताही नवीन काही मतदारांना आणखी त्यांची नावं नोंदवायची असतील तर ते नोंदवणी करू शकतात. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनच्या पर्यंत आपल्याला ते करता येऊ शकतील. त्या अनुषंगानं राजकीय पक्षांची आत्ता आपल्या अगोदरच बैठक झाली होती. त्यामध्ये त्यांना आवाहन केलेलं आहे. मतदारांनाही आवाहन केलं आहे. मतदारांना मतदार प्रक्रियेमध्ये त्यांचा हिस्सा वाढावा यासाठी एक अभियान उद्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं करतो आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा निवड मतदानासाठी सज्ज हो, असं या अभियानाचं नाव निवडलं आहे. या माध्यमातून आपण त्यांना ज्या ठिकाणी जास्त फुटफॉल आहे नवमतदारांचा किंवा मतदारांचा, मॉल्स असतील, गर्दीचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी हे पथनाट्याच्या माध्यमातून, जाणीवजागृतीच्या माध्यमातून, काही IC मटेरियलच्या माध्यमातून जागृती आपण करणार आहोत. NKT महाविद्यालयामध्ये सध्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांची बहर आली आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये उत्साह संचालनाचं चित्र बघायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर NKTT कनिष्ठ महाविद्यालय प्रस्तुत सोनरस द व्हॉइस विदिन ही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा 23 आणि 24 जानेवारी रोजी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मराठी अभिनेते अंशुमन विचारे यांनी लक्ष वेधलं. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी 30हून अधिक स्पर्धांचे प्रकार आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये 40हून अधिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
एकंदर 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी बनवली. 90हून अधिक बक्षिसांचं वाटप या निमित्ताने करण्यात आलं. स्पर्धेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य अनिल खडसे, समन्वयक डॉक्टर योगेश्वरी पाटील, उपसमन्वयक डॉक्टर पल्लवी शाह, समस्त शिक्षक, विद्यार्थी प्रमुख योगीराज साळुंके, तुषार मौर्य आणि अंजनी वर्मा यांनी केलं. एनकेटी महाविद्यालयाचा सोनरस हा जो कार्यक्रम आहे, इंटर कॉलेजिएट फेस्टिवल, हा गेल्या 8 वर्षापासून सादर केला जात आहे. हे या कार्यक्रमाचं 8वं वर्ष आहे आणि या वर्षी या प्रोग्राममध्ये, या फेस्टिवलमध्ये 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 39 पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट होते. परफॉर्मिंग आर्ट्स, स्पोर्ट्स, आर्ट्स, देन IT, मॅनेजमेंट, परफॉर्मिंग आर्ट्स, अशा प्रकारचे सगळे इव्हेंट होते. शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेशजी तावडे यांच्या वतीने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं भगवं वादळ डौलाने पोहोचवणारे आणि शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेना उपशहर प्रमुख श्री राजेश तावडे यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प. गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. सर्वसामान्य माणसाचा आधारस्तंभ असणारे, सर्वसामान्य माणसासाठी कायम धावून जाणारे तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने मानाचा मुजरा. पुनश्च एकदा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने विनम्र अभिवादन. भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसह सेवानिवृत्त संरक्षण अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ सोल्जर प्रजासत्ताक रन 2024 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि नवयुग मित्रमंडळ आयोजित या आगळ्या वेगळ्या रनमध्ये अवश्य सहभागी व्हा. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 सकाळी 5:30 ते 8:30 वाजेपर्यंत हिरानंदानी बेडोस, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर ठाणे पश्चिम. आयोजक भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे. नक्की सहभागी व्हा. सोल्जर प्रजासत्ताक रन 2024. होत ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब. होत ठाण्याचा ठाण्यावाद आमचा नंदिके साहेब. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती दिनानिमित्त नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने मानाचा मुजरा. पुनश्च एकदा
ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रुजवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पुनश्च एकदा जयंती दिनानिमित्त नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यत्नेश भोईर यांच्या वतीने विनम्र आदरांजली. राणी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे पूर्व परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या कोपरी गावदेवी चिखला देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. 24 जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2 दिवस चालणाऱ्या उत्सवात बुधवार 24 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. तर 25 जानेवारी रोजी आई चिखलादेवी मातेचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील पालखी सोहळ्याचा पहिला मान हा कोपरीकरांचा असतो असं मानलं जातं, कारण पौष पौर्णिमा मध्ये पहिली पालखी ही महाराष्ट्रातल्या या पालखीपासून सुरुवात होते. गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या पुढाकाराने सदर उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात भक्तिभावात संपन्न होतो आहे. यंदाचं उत्सवाचं हे 18वं वर्ष आहे असं गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. सदर पालखी सोहळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच सहभागी झाले होते. भाविकांनी एकाच रंगाचा पोशाख परिधान करून या संपूर्ण जत्रे यात्रेमध्ये उत्साह आणला होता. मिरवणुकीमध्ये ढोल, डीजे, लेझीम, वारकरी संप्रदाय, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी रांगोळ्यांचे पायघड्या देवीच्या या पालखी मिरवणुकीसाठी घातल्या जात होत्या. आपली गावची पालखी निघालेली आहे आणि तुम्ही स्वतः बघता किती जोरात पालखी आहे आणि सगळ्या गावातले तरुण वर्ग, महिला वर्ग जोरात जोशात नाचत आहेत आणि पालखी अशी जोरात आणखी गावात गेल्या तर आणखी जोरात चालणार आहे. आणि या पालखी पहिली पालखी ही फक्त आमच्या कोपरी गावातच दिसते आणि पहिली गोष्ट म्हणजे याचपासूनच यात्रेला सुरुवात होते. यात्रा ही पहिली कोपरी गावाच्या महाराष्ट्रात सुरू होते आणि ती पुढे होते. कळवा परिसरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून ठाणे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संगीत, संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळावा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल 26 तारखेपासून सुरू होतो आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतनं संस्थेच्या वतीने 90 फुटी रोड, पारसीनगर, कळवा येथे या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. लोककलेपासून शास्त्रीय नृत्य, खवय्यांसाठी खाद्य जत्रा, संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायकांना ऐकण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे. 26 ते 28 या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन सायंकाळी 6 वाजल्यापासून होणार आहे. शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत, नृत्य, शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिवलमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येईल. लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग, ॲनिमल फेम विशाल मिश्रा हा 27 जानेवारी रोजी या ठिकाणी परफॉर्मन्स देणार आहे. तर 28 जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. या व्यतिरिक्त कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम आदी नृत्यविष्कार, बीट बॉक्सिंग, सायकलिंग आदी कला क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर होतील. शिवाय स्ट्रीट डान्स, लावणी, लिरिकल बिट्स आदी स्पर्धा देखील या निमित्ताने होणार आहेत. या निमित्ताने विशेष खाद्य स्टॉल लावले जाणार असून त्यामध्ये मालवणी, पंजाबी, चायनीज, कोल्हापुरी, खानदेशी, वऱ्हाडी, वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलसेल असणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सालाबादामुळे ह्याही वर्षी आम्ही सोल्जर रन ठेवलेली आहे. ती काशीनाथ घाणेकरच्या इथनं ती स्टार्ट होणार आहे. 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर आणि सायकल 5 किलोमीटरची ही रन आहे. ही सकाळी 5:30 वाजता स्टार्ट होणार आहे. मी तुमच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला आवाहन करतो की तुम्ही उद्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आणि नोंदणी करा. उद्या आम्ही ओपन ठेवलेली आहे, तुम्ही सर्व येऊ शकता त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ही की तिथे आम्ही लहान मुलांचे तिथे परफॉर्मन्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रेडिशनल आपली जी मराठमोळा जो फॅशन शो आहे तो आहे. बॉक्सिंगसाठी 15 मिनिटांची जी मुलं आहेत ती 15 मिनिटात तिथे एक परफॉर्मन्स करणार बॉक्सिंगचा. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र आपली संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम तिथे आम्ही एक पाऊण तासाचा कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे. 1994 में हम रिटायर हुए थे और रिटायरमेंट के बाद कुछ देर हमने किया. अभी आराम से हम अभी सेवा ही करते हैं, जो भी जिस किस्म की सेवा हो सके करते हैं और बढ़ावा देते हैं कि फौज में ज्वाइन करने का बढ़ावा देते रहते हैं हम लोग जहाँ तक हो सकता है, क्योंकि उससे सब कुछ बहुत अच्छा है. सब में जाना है इस दुनिया से, लेकिन अगर कोई शहीद होकर जाता है, अगर कोई तरक्की में जाता है तो उसका अलग ही मजा होता है.